कुठल्या बँकेत खातं उघडावं यासाठी आपण मागच्या एपिसोडमध्ये दोन पर्याय शोधले. एक पर्याय होता सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, त्यात सार्वजनिक क्षेत्रातल्या व्यापारी बँका, आणि दुसरं या बँकांनी स्पॉन्सर केलेल्या म्हणजे पुरस्कृत केलेल्या प्रादेशिक ग्रामीण बँका. या दोन्हीलाही सॉव्हरेन गॅरंटी आहे, सरकार मालक आहे. दुसरा जो पर्याय होता तो होता खाजगी क्षेत्रातल्या बँका, आणि यात खाजगी क्षेत्रातल्या व्यापारी बँका, पुन्हा त्यात ओल्ड जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँका, न्यू जनरेशन प्रायव्हेट सेक्टर बँक, आणि मग त्याच्याबरोबर तिसरा पर्याय होता स्मॉल फायनान्स बँका आणि पेमेंट बँका. आता या एपिसोडमध्ये आपण जो एक तिसरा पर्याय आहे, सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, आणि तिसरा पर्याय सहकारी क्षेत्र. भारतातल्या सहकारिता चळवळीला 100 वर्षापेक्षा जास्त इतिहास आहे, आणि या सहकारिते चळवळी अंतर्गत जसे कारखाने निघाले, दूध संघ निघालं, तशा बँका निघाल्या. आणि आज आता या सहकारी क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्यात पहिली जिल्हा सहकारी बँक ही ती एका जिल्ह्यासाठी मर्यादित काम करते. मग अशा सर्व एका राज्यातल्या जिल्हा सहकारी बँकांची मिळून शिखर बँक, ही शिखर बँक ही देखील काही राज्यामधल्या काही ठिकाणी काम करते. तिसरा जो पर्याय आहे तो तिसरा पर्याय हा नागरी सहकारी बँका. नागरी सहकारी बँका आज गावोगावी आपल्याला दिसतात. चिखली, बुलढाणा, काय आणखी बीड, मलकापूर, त्या भागातल्या लोकांनी एकत्रितपणे येऊन स्थापन केलेली सहकारी बँक. ती कधी जातीच्या आधारावर लोक एकत्र येतात, कधी धर्माच्या आधारावर लोक येतात, कधी एक समूह म्हणून एकत्र येतात आणि नागरी सहकारी बँक स्थापन करतात. अशा या नागरी सहकारी बँकेचा देखील आपल्या पुढे एक पर्याय आहे. पण जी सॉव्हरेन गॅरंटी पब्लिक सेक्टर बँकांमध्ये उपलब्ध आहे ती मात्र या नागरी सहकारी बँकात किंवा सहकारी क्षेत्रातल्या बँकांना उपलब्ध नाही. म्हणजे उद्या चालून एखादी सहकारी बँक जर अडचणीत आली, बुडायला लागली, तर ती दुसऱ्या बँकेत मर्ज केल्या जाऊ शकते किंवा तिचं लायसन्स पण रद्द होऊ शकतं. ही जोखीम खाजगी क्षेत्रातल्या बँकांना पण आहे. पण या सर्व बँकांची नोंदणी रिझर्व्ह बँकेकडे झाली आणि रिझर्व्ह बँकेने परवाना दिला, तर त्यापूर्वी रिझर्व्ह बँक या बँकांना असं सांगते की तुम्हाला DICGC म्हणजे डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे नोंदणी केली पाहिजे, तरच तुम्हाला बँकिंग व्यवसायाचा परवाना मिळेल. म्हणजे त्या बँकेतल्या 5 लाख रुपयेपर्यंतच्या ठेवीदारांना विम्याचं संरक्षण असेल. म्हणजे बँक बुडाली तर 5 लाख रुपयापर्यंतच्या तुमच्या ठेवी या सुरक्षित असतील, ते पैसे तुम्हाला वापस मिळतील. या सहकारी बँकांची एक छोटीशी आकडेवारी मी आज तुम्हाला या निमित्ताने सांगतो. मार्च 21 मध्ये सहकारी क्षेत्रातल्या बँका होत्या 1919, आणि आता मार्च 25 मध्ये हा आकडा 1843 वर आलेला आहे. म्हणजे या 5 वर्षामध्ये 76 सहकारी बँका बंद पडलेल्या आहेत. एकतर अडचणीत आल्या म्हणून मर्ज केल्या, किंवा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला की त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागला. ही जी आकडेवारी आहे ही या सहकारी बँकिंग मधली जोखीम काय आहे याची ओळख तुम्हाला व्हावी म्हणून मी तुम्हाला आता ही आकडेवारी शेअर केली. याचा अर्थ तुम्ही सहकारी बँकेत खातं उघडूच नाहीये किंवा सहकारी बँका वाईटच आहेत असं कुठलंही विधान मी करत नाहीये. सहकारी बँका पण काही चांगल्या काम करतायत. पण जी कम्फर्ट लेवल तुम्हाला पब्लिक सेक्टर बँकांमध्ये आहे ती नक्कीच या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये किंवा सहकारी बँकिंग मध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे बँकेत खातं उघडत असताना घराजवळची बँक हा एक तुमचा क्रायटेरिया असतो. पण आता डिजिटलायझेशन झाल्यानंतर ऑनलाईन खातं पण आपण उघडू शकतो. त्यामुळे घराजवळच बँकेची ब्रँच असली पाहिजे अशातला पण भाग नाही. पण सगळेच काही डिजिटल स्नेही नाही आहेत, त्यामुळे त्यांना अजूनही बँकेमध्ये जाऊनच आपले व्यवहार करावे लागतात. त्यामुळे त्यांना घराजवळचीच ब्रँच लागते. पण तेव्हा ती बँक आणि ब्रँच निवडत असताना हे पर्याय डोळ्यापुढे ठेवून माहिती पूर्ण करून घेऊन मग जोखीम घ्यायला पाहिजे. आणि जर घेतली नाही तर आजही तुम्ही बघता
मुंबईतली एक पीएमसी बँक नावाची अतिशय प्रसिद्ध मोठी बँक होती. अगदी अ दर्जा होता रिझर्व्ह बँकेने दिलेला. पण एका रात्रीतून ती कोसळली आणि कोसळल्यानंतर या बँकेच्या ठेवीदारांना योग्य वेळी पैसे उपलब्ध झाले नाहीत, म्हणून इलाज घेता आला नाही किंवा त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण त्यांना करता येणं शक्य झालं नाही. म्हणून शेवटी जवळजवळ एकूण 100 ग्राहक हे मृत्युमुखी पडलेले होते. हा अगदी ताजा इतिहास आहे. त्यामुळं माहिती करून घेऊन मगच आपण ही जोखीम घ्यायला पाहिजे. या एपिसोडमध्ये एवढंच. पर्यायच्या वतीने देविदास तुळजापूरकर.